थंडी संपली असं वाटत असताना अचानक काय झालं, बरेच दिवस झालं पुन्हा थंडी वाढलेली आहे. तर झालं असं, मी ज्या भागामध्ये राहते ना, तर त्या भागामध्ये धरण आम्हाला खूप जवळ आहे. त्यामुळे जे पुण्यामध्ये थंडी लागते ना, त्यापेक्षा थोडीशी जास्तच आमच्या भागामध्ये थंडी लागत असते. त्यामुळे पुन्हा थंडी वाढली आणि माझं हे काम पुन्हा वाढलेलं आहे. म्हणजे थंडी वाढल्यामुळे मी पुन्हा डिंकाचे लाडू करायला घेतलेले आहेत. आज मी त्याच लाडूचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. म्हणजे मी कसे परफेक्ट असे लाडू केलेले आहेत ते तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही जरी बनवले नसताल ना, तर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील आवर्जून बनवावेसे वाटतील. इतकी साधी सिंपल अशी रेसिपी आहे. तुम्ही जर पहिल्यांदा जरी हे लाडू बनवणार असाल ना, तर तुमचे देखील परफेक्ट असे लाडू बनणार आहेत. तर आज जे मी हे लाडू बनवलेत ना, या लाडवामध्ये बाइंडिंगसाठी अजिबात मी गव्हाच्या पिठाचा किंवा कोणत्याही इतर पिठाचा वापर केलेला नाही आहे. तरीसुद्धा इतके छान असे लाडू वळले जातात ना, तर एक मी ट्रिक तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यानेच ना लाडू वळण्यासाठी खूप आपल्याला हेल्प होते. हे लाडू करण्यासाठी ना अगदी महत्त्वाच्या 2 ते 3च गोष्टी आहेत, तरीसुद्धा इतके छान असे लाडू वळले जातात ना. तर वेळ न घालवता आपण झटपट हे डिंकाचे किंवा खारीक खोबऱ्याचे लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत. तर खारीक खोबऱ्याचे लाडू करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण आपल्या ज्योतिष क्रिएटिव्हिटीच्या किचनमध्ये जाऊयात. तर इथे आपण किचनमध्ये आल्यावर सगळ्यात अगोदर गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आणि यामध्ये आपल्याला 3 वाटी इतकं किसून घेतलेलं सुकं खोबरं यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅस करून आपल्याला हे खोबरं छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे. तर इथे खोबरं भाजत असताना गॅस मीडियमच ठेवायचा, नाही तर खोबरं जे आहे ते पटकन करपू शकतं. तर या रंगाचं खोबरं परतवून झालं की आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. तर इथं खोबरं भाजत असताना मी इथे तुपाचा वापर केलेला नाही आहे, कारण खोबऱ्याला ना बरंचसं तेल सुटतं, त्यामुळे खोबरं असंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता हे पटकन थंड होण्यासाठी ना आपण एका परातीमध्ये काढून घेऊया. म्हणजे काय, आपण सगळं साहित्य या परातीमध्ये एकत्रच काढून घेऊ आणि जसजसं परतत जाऊ ना, तसतसं सगळं साहित्य थंड होईल पटपट. आता तीच कढई मी थोडीशी क्लीन करून घेतली आणि त्यामध्ये 2 चमचे आपल्याला तूप गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धी वाटी इतकं डिंक घालून घ्यायचं आहे. तर डिंक घालत असताना एकदम कधीही डिंक घालायचा नाही आणि डिंक तळत असताना मीडियम गॅसवरच आपल्याला पेशन्स ठेवून डिंक तळून घ्यायचा आहे. कारण आपण जर मोठा गॅस केला आणि डिंक तळायला घेतला तर तो आतमध्ये कच्चा राहतो आणि जेव्हा आपण लाडू खातो ना, तेव्हा तो दाताला चिटकतो. त्यामुळे पेशन्स ठेवूनच डिंक थोडा थोडा असा परतवून घ्यायचा. तर इथं थोड्याच वेळात डिंक असा फुलायला लागला, म्हणजे परफेक्ट हा डिंक तळलेला आहे. आता या पद्धतीने तळून झाला की हा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि शिल्लक राहिलेला डिंक देखील याच पद्धतीने तळून घेऊयात. आता हे लाडू करण्यासाठी मी तुम्हाला ना तुपाचा अंदाज सांगणार नाही आहे, कारण आपण यामध्ये ना जसं गरज पडेल ना तसंच थोडं थोडं म्हणजे 2-2 चमचे तूप ॲड करत जायचं आहे. म्हणजे त्याचा आपल्याला अंदाज येतो आणि तुपाचं प्रमाण जास्त होणार नाही. आता इथे खारीक जे आहे ते मी अगोदरच फोडून ठेवलेलं होतं, म्हणजे त्याच्या ज्या बिया आणि त्याचं जे फूल असतं ते काढून आपल्याला याचे असे तुकडे करून घ्यायचे आणि मीडियम गॅसवरच आपल्याला खारीक देखील छान परतवून घ्यायचे. तुपामध्ये परतल्यामुळे काय होतं, खारीक ना असे छान कुरकुरीत होतात आणि जी लाडवाला चव आहे ना ती देखील छान येते. तर इथं पाहू शकता थोड्याच वेळात खारीकचा कलर चेंज झालेला आहे आणि कुरकुरीतही झालेली आहे. या पद्धतीने खारीक आपली परतवून झाली की ही देखील आपण काढून घेऊया आणि त्याच भांड्यामध्ये हे सगळं आपण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आणि शिल्लक राहिलेली खारीक देखील याच पद्धतीने आपण तुपामध्ये परतवून घेऊया. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे ना जसं लागेल तसंच आपल्याला तूप ॲड करायचे. आता खारीक सगळी परतवून झाली की यामध्ये मी 1 चमचाभर इतकं जवस घेतलेलं आहे. आता जवस भाजताना आपल्याला हे असंच भाजून घ्यायचं आहे. इथे तुपाचा वापर करायचा नाही, कारण हे आपल्याला असंच कोरडंच भाजून घ्यायचं आहे. जवस छान असं फुटायला लागलं की हे आपण काढून घेऊया. तर इथे आता मला आणखी थोडंसं तूप ॲड करून घ्यायचं आहे, कारण यामध्ये आता आपण थोडे थोडे करून ड्रायनट्स तळून घेऊयात.
तुपामध्ये जेव्हा आपण ड्रायनट्स तळतो ना तेव्हा लाडू छान होतात. त्यामुळे शक्य असेल ना तर सगळे ड्रायनट्स तळताना ना तुपाचाच वापर करा. याने लाडूला खूप छान टेस्ट येते. तुम्हाला जर तूप नको असेल ना तर इथे तुम्ही तूप स्किपही करू शकता. असे कोरडेही ड्रायनट्स परतवून घेऊ शकता. पण लाडूला छान टेस्ट येण्यासाठी ना तुपाचा वापर आवर्जून करा. आता 1 वाटीवर काजू परतवून झाले की यामध्येच आपल्याला अर्धी वाटी इतके बदाम घेतलेले आहेत मी. ते देखील आपल्याला 2 ते 3 मिनटं मीडियम गॅसवरच परतवून घ्यायचे आहेत. छान असे इथे बदाम देखील परतवून झाले की हे देखील आपण काढून घेऊया. तर सगळे ड्रायनट्स इथे मी काढून घेतलेले आहेत म्हणजे हे पटकन थंड होतील. आता यामध्ये मी काय वापरले, खोबरं, खारीक, काजू, बदाम आणि डिंक आणि जवस एवढंच वापरलेलं आहे. यामध्ये तुम्हाला तिळाचा वापर करायचा असेल किंवा भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया वापरायच्या असतील तर त्याही तुम्ही वापरू शकता किंवा काजू बदाम नाही वापरले तरी काही हरकत नाही आहे. आता बऱ्यापैकी मिश्रण थंड झालं की हे आपण ना वाटून घेणार आहोत. तर सगळ्यात अगोदर मी ना खारीक वाटून घेणार आहे. इथे पाहू शकता थोडी थोडी करून आपण या पद्धतीने अशी खारीकची पावडर करून घेतलेली आहे. तुपामध्ये भाजल्यामुळे काय होतं, त्याचा खमंगपणा वाढतो आणि खारीकची पावडर आहे ना ती छान अशी वाटली जाते. म्हणजे खारीक जेव्हा कुरकुरीत होतं ना तेव्हा ते छान वाटलं जातं. इथे आता हे आपण पावडर काढून घेऊ आणि याच पद्धतीने साहित्य पूर्ण वाटून घेऊया. आता मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. तुम्हाला हवं ना तर इथे सुकं खोबरं तुम्ही असंही वापरू शकता किंवा कुस्करून घेऊ शकता. मी थोडंसं ना मिक्सरमध्ये याला 2 सेकंद फिरवून घेतलं आहे. जास्त फिरवायचं नाही, नाहीतर खोबऱ्याला ना स्वतःचं तेल असतं तर जास्त फिरवलं तर त्याचं तेल बाहेर येऊ शकतं. त्यामुळे शक्य असेल तर चुरूनच घ्या खोबरं. आणि आता ड्रायनट्स देखील छान असे पावडर स्वरूपात मी इथे वाटून घेतलेले आहेत. थोडंसं पावडर नाही, अगदी भरड केलेली आहे. आता या पद्धतीने भरड झाली. आता हे काढून घेऊ आणि आता शिल्लक राहिलेलं आहे ते डिंक. तर डिंक जे आहे ते तुम्हाला हवं तर तुम्ही खोबऱ्याप्रमाणे चुरूनही घेऊ शकता. मी पटकन होण्यासाठी मिक्सरचाच वापर केलेला आहे सगळ्या गोष्टी वाटण्यासाठी. तुम्हाला शक्य असेल तर डिंक आणि खोबरं तुम्ही चुरून घेऊ शकता. इथे पाहू शकता इथे मी डिंक छान असं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे. बऱ्यापैकी बारीक झालेलं आहे. आता हे सगळं वाटलेलं साहित्य मी त्याच परातीमध्ये काढून घेतलंय आणि आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. शक्यतो हाताचाच वापर करा. कधीही हाताच्या वापराने छान असं एकजीव होतं. चमच्याने शक्यतो नीटसं मिक्स होत नाही. त्यामुळे इथे मी हातानेच छान असं मिक्स करून घेतलंय. आणि आता यामध्ये आपल्याला वेलची पावडर ॲड करून घ्यायची आहे. साधारण 1 ते 1.5 चमचा इतकी मी वेलची पावडर यामध्ये ॲड करून घेते. आणि यामध्ये मी ना 1 ते 2 चमचे काळी मिरी पूड ॲड करणार आहे. याने लाडवाला ना छान अशी टेस्ट येते. एकदा लाडू करताना काळी मिरी पूड वापरून पहा, खूप सुंदर असे लाडू होतात. छान आता एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता गॅसवर आपल्याला पुन्हा तीच कढई गरम करायला ठेवायची. त्यामध्ये आणखी थोडंसं शिल्लक राहिलेलं तूप आहे. इथे बदाम मी तळून घेतलेले आहेत त्यामुळे तुपाचा असा रंग झालेला आहे. तसं वेगळं असं काही नाही आहे. आणखी थोडंसं तूप यामध्ये मी घालून घेतलं आणि साधारण या वाटीने ना 1.5 वाटी इतकं गूळ मी यामध्ये ॲड केलेलं आहे. गुळाचं प्रमाण इथे जास्तही तुम्ही करू शकता, पण फार गुळचट असं टेस्ट आवडत नाही त्यामुळे मी एवढंच गुळाचं प्रमाण ठेवलेलं आहे. तरी देखील छान असे लाडू वळले जातात. काही टेन्शन वगैरे घ्यायचं काम नाही आहे. तुपामध्ये छान गूळ परतवून घेतला की यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे इतकं पाणी ॲड करून घ्यायचं आहे. यापेक्षा जास्त पाणी वापरायचं नाही आहे. पाणी का वापरायचं ते तुम्हाला मी नंतर सांगते. आता मीडियम गॅसवरच हा गूळ ना आपल्याला छान असा वितळून घ्यायचा आहे. इथे थोड्याच वेळात तुम्ही पाहू शकता पूर्ण गूळ वितळला आणि याला असे बबल्स यायला लागले. म्हणजे परफेक्ट हा गूळ वितळलेला आहे. आता यापेक्षा जास्त आपल्याला हा गूळ शिजवायचा नाही आहे. इतपत परफेक्ट आहे. यापेक्षा जास्त जर शिजवला ना तर लाडूची टेस्ट कडवट येते. म्हणजे गूळ जो आहे तो करपला जातो. त्यामुळे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा जो वितळलेला गूळ आहे ना तो आपल्याला लाडवाच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे. गरम असतानाच घालायचा, म्हणजे थंड झाला ना तर लाडू तितकेसे वळले जाणार नाही. त्यामुळे गरम असतानाच हा घालून घ्यायचा आहे आणि लगेच गरम गरमच चमच्याने हा आपल्याला सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे गूळ हा सगळीकडे पसरला जातो एकसारखा.
आता मिश्रण बऱ्यापैकी गरम आहे, त्यामुळे स्टार्टिंगला ना मी चमच्याने असं मिक्स करून घेते एकजीव होईपर्यंत. आणि थोडंसं कोमट झालं ना की हे आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे गुळाचे जे आहेत ना ते गाठी गुठळ्या अशा होणार नाहीत मिश्रणाच्या. त्यामुळे हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हाताला सोसायला लागलं ना तेव्हाच हाताने मिक्स करायचं. इथे बऱ्यापैकी कोमट झालं. आता मी हातानेच छान याला चुरून घेते आणि मिक्स करून घेते, म्हणजे गूळ जो आहे तो सगळीकडे एकसारखा पसरला जातो. आता हां, हे लाडू आपण परफेक्ट मेजरमेंट घेतलेलं नाही आहे, तरीसुद्धा कसे काय परफेक्ट होणार. तर हे लाडू आपण करताना काय केलं आहे, तर तुपाचा वापर केलेला आहे. प्रत्येक गोष्ट तळताना आपण तुपाचा वापर केला आहे. फक्त आपण काय जवस आणि खोबरं परतताना तुपाचा वापर केलेला नाही आहे. बाकी सर्व जिन्नस तळण्यासाठी किंवा परतण्यासाठी आपण तुपाचा वापर केलेला आहे. जेव्हा आपण परतताना तूप वापरतो ना, तेव्हा जे लाडू आपण बांधतो ना ते छान असे बांधले जातात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ना अशी कोरडी न परतताना तुपामध्ये परता, म्हणजे लाडू छान वळले जातात आणि टेस्टलाही दुप्पट छान लागतात. त्यामुळे तुपाचाच वापर करा परतताना. आणि आपण जेव्हा लाडू बांधतो ना तेव्हा पाकाचं मिश्रण जे आहे ते कमी जास्त झालं ना तरी परफेक्ट असे लाडू बांधले जातात. त्यामुळे ना ड्रायनट्स तळताना इथे मी तुपाचा वापर केलेला आहे. आता मगाशी आपण पाक करताना जे साधारण 3 चमचे इतकं पाणी घातलेलं होतं ना, तर ते यासाठी की शेवटपर्यंत आपल्याला लाडू बांधता आले पाहिजेत. त्यासाठी 2-3 चमचे पाणी आवर्जून घाला. त्यापेक्षा जास्त घालू नका, नाहीतर लाडू आपले फसतील. हीच ती ट्रिक आहे ज्याने आपले लाडू शेवटपर्यंत छान असे वळले जातात. आणि कमी गूळ जरी वापरलं ना तरी छान चवीला लागतात, कारण खारीक खोबरं जे आहे ते बऱ्यापैकी गोडच असतं. त्यामुळे इथे मी कमीत कमी गुळाचा वापर करून छान असे लाडू वळून घेतलेले आहेत. तर इथं तुमच्या लक्षात आले, अगदी झटपट लाडू बांधले जातात आणि सगळे लाडू याच पद्धतीने मी वळून घेतलेले आहेत. दिसायला जितके सुंदर दिसत आहेत ना तितकेच टेस्टी देखील आहेत. एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते. अगदी खुसखुशीत असे आपले लाडू झालेले आहेत. तेव्हा एकदा माझ्या या पद्धतीने तुम्ही खारीक खोबऱ्याचे किंवा डिंकाचे लाडू करून पहा, नक्की तुम्हाला आवडेल. व्हिडिओ इतका लांब होत चाललेला होता ना की मेजरमेंट तुम्हाला परफेक्ट असं मला देता आलं नाही. तेव्हा याचं जर मेजरमेंट तुम्हाला हवं असेल ना तर ते मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये देईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर थंडी संपायच्या आत एकदा माझ्या या पद्धतीने डिंकाचे लाडू करून पहा, नक्की सर्वांना आवडेल. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक हाईप करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय.